खरंच मला रिहॅब मध्ये पाठवल मग मी नाही जाणार मी नाही जाणार कुठल्या रिहॅब मध्ये आणि गेलो तरी नाही US ला पाठवा मला इथल्या रिहॅबला नाही जाणार मी कळलं सगळ्यांना ना माझी माझी इमेज डाऊन होईल नो 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 इडियट एवढं कळत नव्हतं का तुला आधी हा ह्यात पण तुला चॉईस हवाय रिहॅब मध्ये इथल्या रिहॅब मध्ये नाही जाणार US ला जाणार इडियट ऐक आली नाही अजून ते बघ आली फिरायला गेली होतीस का शटापा शांत राहायचं तू तुझ्यामुळे रिस्क घ्यावी लागली आणि कशी बशी आले मी इथे काय झालं आपली स्वानंदी ओव्हर स्मार्ट बाई त्या दागिन्यांना हात घातला आणि अचानक आली रूम मध्ये मला रेड हँड पकडलं असतं तिने आता तिची कमी होती त्यात आजी आली बघ रूम मध्ये काय आणि तरी नशीब मी आजी सोबत आधीच दागिन्यांबद्दल बोलले होते म्हणून वेळ मारून नेता आली मला मम्मा ती स्वानंदी आहे ना इतक्या भोचक टोन मध्ये माझ्यासोबत बोलत होती आजी होती ना म्हणून वाचली ती नाहीतर एक ठेवून दिली असती तिला फॉरगेट हर ती प्रायोरिटी नाही आता प्रायोरिटी आहे आता 15 लाख मी सांगितलेलं काम केलंस का की हात हलवत आलीस मला जेवढी कॅश उचलता आली आहे ना तेवढी मी उचलून घेऊन आले यस एक्झॅक्टली 15 लाखच आहेत आता ऑफिस मध्ये जमा कर लवकर येस मॅम होय जागरण गोंधळाच्या आधी तुमचं सगळं पेमेंट केलं जाईल येस काही प्रॉब्लेम नाही फक्त 8-1च आहे की वेळेत सगळं सुरू करायचं हो पेमेंट कॅश मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही हा ठीक आहे ओके माझा फोन आहे का रे इथे कुठे अरे सापडतच नाहीये गोंधळी कधी येणार ते मला विचारायचं ते येतील आजी मला सांग याच्यामध्ये मी एक खूप मोठी रक्कम ठेवली होती काही पैसे आहेत पण मोठी रक्कम दिसत नाहीये तू कुठे हलवलीस का दुसरीकडे ठेवलीस का मी नाही अरे मला काहीच माहित नाही याबद्दल मग कुठे गेले पैसे बाकी कोणाला लॉकरचा ऍक्सेस पण नाहीये त्याचा कोड फक्त तुला आणि मला माहिती आहे तू कोणाला सांगितलं होतंस का मी स्वानंदीला सांगितलं होतं ते पूजेचे दागिने काढायचे होते ना नक्की बाकी दुसऱ्या कोणाला माहिती नाही कोड हो नाही म्हणजे फक्त स्वानंदीला माहिती होता पण ती असं नाही करणार नाही आणि असं कोड सांगितल्याबरोबर पैसे घेण्याचा वेळेपणा ती कसा करेल रे पण त्या काहीतरी गडबड आहे अजय हे पैसे कुठे गेले त्याचा तर शोध घेतला पाहिजे ना आपल्याला खूप मोठी रक्कम होती अजय मी आता याचा कोड बदलतोय याचा कोड फक्त तुला आणि मला माहितीये बाकी कोणालाही सांगायचा नाही मी त्याचा कोड बदलतो एक 2 2 4 12 24 लक्षात राहील 12-2-24 हा कोड कोणालाही सांगायचा नाही नाही रे कसं सांगू नाही सांगणार त्या रोहनच्या ताईला सुद्धा नाही हो कुणालाच नाही 15 लाख रुपये नाहीये खाजी याच्यात $15 लाख जमा कर काय रे का तोंड उघडलंस दादा समोर नाही सर मी नाही तोंड उघडलं ते आनंद सर अकाउंट चेक करतात ना त्यांच्या लक्षात आलं एवढा करोडोंचा बिझनेस आहे तरी 15 लाख बरोबर लक्षात येतात यांच्या ते परत ठेवून दे आणि आता जर कोणाला कळलं ना तर डायरेक्ट वर पाठवू ना तुझा हिशोब करायला आणि पुढच्या वेळी मी सांगायच्या आधी माझ्यासाठी सेपरेट कॅश काढून ठेवत जा कोणालाही कळलं नाही पाहिजे अक्कल दिली आहे ना देवाने मग ती वापर
नोकरी करतोयस ना, मग मालकाला थोडी मदत कर. इडियट. आजी अहो बरं झालं तुम्ही आलात. मी बहुतेक कोड विसरले, तो उघडत नाहीये लॉकर माझ्याने. तू सरक, मी उघडते. हो. रोहनच्या ताई, तुम्ही लॉकर उघडला होता मगाशी? हो उघडलेला ना. आजीने दागिने दिले ना, ते ठेवण्यासाठी उघडला होता. पण कळत नाही, आत्ता नाही उघडत आहे. यानंतर लॉकर उघडू नका. काही लागलं तर अजयला सांगा. हां आजी, थँक्यू. हो चालेल. म्हणजे कोड बदललाय का? का बरं? माझ्यावर संशय आला असेल का? पण म्हणजे आजींना सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये. एक मिनिट. ह्या नोटांची सिरीज आणि मी काही दिवसांपूर्वी समरला जी कॅश दिली होती घरी ठेवण्यासाठी, त्याची सिरीज सेमच आहे. म्हणजे घरातली कॅश पुन्हा ऑफिस. पण मग हे समरला सांगितलं पाहिजे. झाली ना सगळी तयारी? हो झाली. पाहुणे आली किंवा आपण पूजा सुरू करूया. हा मी आधीच. पिंटे दादा. हाय पिंटे दादा. कशी आहेस ग चिमणे? Amazing. How are you? छान, मस्त. I missed you so much. मी पण. नमस्कार सर. नमस्कार समर सर. नमस्ते. कशी आहे तुमची तब्येत? छान आहे. आणि नवी सुनबाई आल्यापासून तर उत्तम आहे. बाबा. अधिरा मॅम. हो आले आले आलेच हा. नमस्कार. अजय. आले का? अरे वा, नमस्कार. नमस्कार. नमस्कार आई. नमस्कार. अरे राहू दे. नमस्कार आई. या ना, बसा ना. हो चल.